जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी अमित कुर्वे तुमचे स्वागत करतो नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. प्रथमतः नमस्कार. तर आज आपला टॉपिक आहे तो म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये कोणते ऍप्स आणि कोणते ऍप्स उपयुक्त आहेत आणि तुमच्याकडे कोणते ऍप्स नाही आहेत. तर तुम्ही म्हणत असाल तुमच्या मोबाईलमध्ये कोणते ऍप्स आहेत, तर आहेत फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. त्या व्यतिरिक्त फूड डिलिव्हरी ऍप कोणते आहे, तर तुमच्याकडे हे 5 ऍप असणं महत्वाचे आहेत. कारण की ह्याला कोणते ऍड नाहीये, हे कोणती स्कॅम नाही, सरकारी ऍप. म्हणजे तुमचे कुठलेही कागदपत्र असू दे, तुमचे कुठलेही व्यतिरिक्त फोटो असू दे, आयडी कार्ड असू दे, पॅन कार्ड असू दे किंवा लायसन असू दे, ते योग्यरित्या सेफ राहणार. म्हणजे तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तरीही तुमच्या इथे ते सेफ राहणार. कारण की तुमच्या मोबाईलमध्ये असे काही गव्हर्नमेंट ऍप आहेत ते तुम्हाला सुद्धा माहित नाही आहे. त्यासाठी त्याच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा या व्हिडिओला. म्हणजे या चॅनलचे नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये डेली नोटिफिकेशन येत राहतील. पहिलं ऍप जे आहे ते आपण बघणार आहोत डिजिलॉकर. डिजिलॉकर म्हणजे काय? डिजिलॉकर असं आहे म्हणजे तुमचं जे डॉक्युमेंट आहे डिजिटल स्वरूपामध्ये सेव्ह करण्यात येतं ते ऍप्लिकेशन म्हणजे डिजिटल लॉकर. समजा तुमचं लायसन असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड असेल किंवा कोणतंही आरसी बुक किंवा कुठलंही, समजा तुम्ही बाहेर जात असाल किंवा ट्रॅव्हलिंगला जात असाल तर तुमच्या इथे जर विमानतळ, रेल्वे स्टेशन, ट्रॅफिक पोलीस जर त्यांनी अडवल्यानंतर तुमच्याकडे कुठलंही कार्ड नसेल म्हणजे हार्ड कॉपी नसेल तर तुमच्या या डिजिलॉकरला डिजिटल सेवा जी आहे ती सेफ असणार आहे. त्यासाठी यामध्ये अपलोड केलेले तुमचे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कधीही कुठल्याही ठिकाणी ओपन करता येणार आणि ते तुम्ही तिथे अडवल्यानंतर हे दाखवू शकता. कारण कुठलंही हार्ड कॉपी नसताना हे मोबाईलमध्ये दाखवल्यानंतर तुमची सर्व काही सुटका होऊ शकते. म्हणजे तुम्हाला अडवल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी हे दाखवला म्हणजे तुमच्या डिजिलॉकर मध्ये जे सेव्ह आहे लायसन, हे बघा लायसन आहे, मग तुम्हाला लगेच सोडू शकतात. आणि याचं नेक्स्ट उपयुक्त म्हणजे तुमचं जर एलसी म्हणजे कुठलाही गाडीचं असू दे किंवा तुमचं हे असू दे म्हणजे बोर्डाचं 10वीचं किंवा 12वीचं सर्टिफिकेट त्यावर तुम्ही डाउनलोड करू शकता. ते सेव्ह केल्यानंतर, ते ओपन केल्यानंतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही प्रिंट मारू शकता. कारण की ऑनलाईन सेवा सगळीकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर आता हे कसं डाउनलोड करायचं, हे डाउनलोड करण्यासाठी तुम्ही बघू शकता पहिलं प्ले स्टोअरवर जायचं. प्ले स्टोअरवर डाउनलोड मारल्यानंतर तुम्ही लॉग इन प्रोसेस आहे ती सर्व करून घेतल्यानंतर इझी हा लॉग इन होता येईल. मेल आयडी वगैरे टाकून पासवर्ड क्रिएट करून तुम्हाला हे करायचं आहे. ही सरकारी मान्यता आहे या ऍपसाठी. म्हणजे डिजिलॉकर हे डिजिटल रूपामध्ये तुमचा सर्व काही डेटा सेव्ह करतं. यासाठी तुम्हाला उपयुक्त अशी माहिती आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मिळणार आहे. दुसरं ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे डिजिटल यात्रा. डिजिटल यात्रामध्ये काय होतं म्हणजेच जर समजा तुमचा चेहरा म्हणजे तुमची ओळख आहे हे तुम्हाला सुद्धा माहित आहे, तर यामध्ये काय होतं या ऍप्लिकेशन मध्ये तुमचा फेस अनालिसिस केला जातो. म्हणजे तुमचं सर्व आयडी प्रूफ आहे तुमच्या फेस सकट त्यामध्ये राहतो. या ठिकाणी आता हे उपयुक्त कुठे ठरणार आहे, तर हे विमानतळावर उपयुक्त ठरणार. म्हणजे एअरपोर्टवर या कंट्रीतनं त्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स, जे गेट पास वगैरे तिथे लागतो किंवा पासपोर्ट, तुमचं आधार कार्ड वगैरे स्कॅन केलं जातं, यासाठी तुमच्याकडे जर हार्ड कॉपी नसेल तर या ठिकाणी ते ऍप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहे. हे बघू शकता तुम्ही. तर यामध्ये हे कसं डाउनलोड करायचं, हे डाउनलोड करण्यासाठी योग्य पद्धत आहे प्ले स्टोअरवर पहिला जायचं, त्या ठिकाणी डिजिटल यात्रा हे ऍप्लिकेशन टाकायचं. त्यानंतर हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन ऑप्शन येईल. लॉग इन मध्ये तुमचा नंबर किंवा तुमचा ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो लॉग इन केल्यानंतर सर्व तिथे डॉक्युमेंट्स तुमची हार्ड कॉपी जी असणार आहे त्याचे फोटोज तिथे अपलोड करू शकता. ते सॉफ्ट कॉपी मध्ये डेटा कन्वर्ट होऊन जाईल. त्यानंतर तो तुमच्या एअरपोर्ट वरती तुमचे 10 ते 15 मिनिटं असतात ते 5 सेकंदामध्ये होऊ शकते सगळं काही. कारण स्कॅन होणार आहे, लवकरात लवकर स्कॅन होते. कारण की असे काही ऍप्लिकेशन आहे तिथे सर्व हे म्हणजे एअरपोर्ट्स आहेत तिथे हे यूज केलं जातं. तर नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे स्किल इंडिया डिजिटल हब. हे ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे. ऍप्लिकेशन मध्ये असं आहे की तुम्ही आता बेरोजगार असाल किंवा घरी बसून असाल किंवा तुम्ही स्कूलला असाल किंवा कॉलेजला असाल, तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचा कोर्स जो आहे किंवा कोणतंही स्किल आहे ते या ऍप्लिकेशनवर शिकू शकता. यामध्ये एक प्रोसेस आहे ती म्हणजे काय आहे, त्यामध्ये डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरवर जायचं आहे. डिजिटल स्किप किंवा डिजिटल इंडिया हब किंवा डिजिटल हब टाकलं तरी येऊ शकतं तिथे. त्यामध्ये तुम्ही लॉग इन करायचं, मेल आयडी किंवा पासपोर्ट ओटीपी येऊन जाईल तिथं, पासवर्ड ओटीपी येऊन जाईल. त्यानंतर आयडी प्रूफ काहीतरी दाखवेल तिथं, आधार कार्ड किंवा असेल ते टाकायचं तिथे. त्यानंतर इथे बघू शकता जे बेरोजगार आहेत, जी गृहिणी पण घरात आहेत
जे आहेत विद्यार्थी असू देत कोणीही याचा वापर करू शकतो, आपल्या सोयीनुसार करू शकतो. म्हणजेच समजा तुम्ही कोणत्या फील्डला आहात, टेक्निकल फील्ड, आता आयटी फील्ड मध्ये तुम्ही बघू शकता, आयटी फील्ड मध्ये ना खूपच परिस्थिती खराब आहे. जर आयटी ह्याच्यामध्ये असाल, तुम्हाला जर आयटीचा कोर्स असेल, तुम्हाला डिजिटल सर्टिफिकेट हवं असेल, म्हणजे कोणत्याही कोर्स तुम्ही इथे करू शकता डिजिटल पद्धतीने आणि तुमच्या मोबाईल मधून करू शकता. तुम्ही लॅपटॉपच हवा असा काही नाही आहे, इथे कोणताही कोर्स जॉईन करू शकता. तो कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला 30 डेज किंवा 21 डेज म्हणजे 21 दिवसाचा 30 दिवसाचा कालावधी असेल, त्यामध्ये 6 महिन्यात सुद्धा असेल, हा कोर्स कम्प्लीट करू शकता. हे इतकं उपयुक्त आहे डिजिटल हब. नेक्स्ट ऍप्लिकेशन असं आहे की आरबीआय रिटेल डायरेक्ट. म्हणजे यामध्ये काय होतं, असं दाखवलेलं आहे या ऍप्लिकेशन म्हणजे डाउनलोड कसं करायचं, प्ले स्टोरवर पहिलं जायचं आहे, त्या ठिकाणी तुमचं केवायसी पूर्ण पाहिजे सर्व काही, पण त्या ठिकाणी तुमचं बँक खातं मग सर्व लॉग इन करून घेतल्यानंतर या ठिकाणी काय उपयुक्त होणार आहे, कारण की कोणत्याही दलालाशिवाय म्हणजे कोणत्याही एजंट शिवाय तिथे तुम्ही डायरेक्ट पैसे गुंतवू शकता. कोणत्याही स्कीम मध्ये तुम्ही 10,000 पासून चालवणार आहे ती स्कीम. 2021 पासून ही योजना म्हणजे हे ऍप्लिकेशन या ठिकाणी उपयुक्त ठरलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही म्हणजे जर समजा दलाल इथं पैसे घेऊ शकतो, एजंट जास्त काही पैसे घेऊ शकता, तुम्ही इथे 10,000 पासून सुरू करू शकता आणि सेफ चांगलं व्याज दर तुम्हाला मिळू शकते. इथे रिटर्न पण सेफ राहणार, पैसे योग्य दरामध्ये कमी वेळामध्ये म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये बसून तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे ट्रान्झॅक्शन करू शकता. ही एवढी उपयुक्त स्कीम आहे, त्यामुळे हे ऍप्लिकेशन आता डाउनलोड करा. आणि नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे AIS अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. तर यामध्ये असं आहे, तुम्ही जो इन्कम टॅक्स वगैरे तुम्ही किंवा पॉलिसी भरत असाल किंवा तुमचे म्युच्युअल फंड असतील किंवा काही याच्यामध्ये तुम्ही व्यवहार करत असाल, ते व्यवहार रेकॉर्ड केले जातात. ते रेकॉर्ड कशामध्ये होतात, अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट मध्ये. हे तुम्ही म्हणजे आता क्रोम मध्ये जाऊन तुम्ही वेबसाईट चेक करू शकता. यामध्ये incometax.gov.in मध्ये जाऊन तिथे वेबसाईट ओपन करून तुमचे सर्व काही डिटेल एका क्लिकवर सर्व डिटेल येतात. तुमचे व्यवहार कसे झालेत, काय झाले, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की असं आहे यामध्ये की सर्व काही डिटेल म्हणजे अचूकता तुम्ही काढू शकता. यामध्ये काही चुकले असतील ते स्टेटमेंट तुम्ही दुरुस्त करू शकता. यामध्ये प्रक्रिया तुम्ही म्हणजे प्रतिक्रिया देऊ शकता. त्यामध्ये सर्व काही डिटेल तुम्हाला हार्ड कॉपी मिळून जाईल, सॉफ्ट कॉपी मिळून जाईल. हे ऍप्लिकेशन आता डाउनलोड करा. हे वेबसाईटवर पण आहे आणि तुमच्या प्ले स्टोरवर पण आहे. चला तर मग तुम्हाला काही 5 गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन सांगितले. पहिलं आहे आपलं डिजी लॉकर, नंतर डिजिटल हब, नंतर आरबीआयचं सांगितलं, AIS सांगितलं आणि हे सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला. डिजिटल यात्रा पण सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि हे गव्हर्नमेंटचे सर्व ऍप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहेत, ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहणार आहेत. त्यामुळे कोणतेही ऍड आणि स्कॅम नाही. हे तुम्ही उपयुक्त करू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोणत्या पद्धतीची गव्हर्नमेंटची स्कीम असू दे किंवा कोणतेही टेक ऍप्लिकेशन किंवा कोणत्याही मोबाईलचे ऍप्लिकेशन असू दे किंवा कोणते मोबाईल असू दे, याची आपण स्मार्ट डिटेल असतो, तर त्याने मराठी शब्दामध्ये मराठी भाषेत आपण सुरू केलेलं आहे चॅनल. चला तर मग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग धन्यवाद.